पण जसं जसं आम्ही मध्ये चाललो होतो तसं तसं नाही का लाईन वाईज सगळे कपल बसलेले होते, तर पुढं पुढं गोष्टी खूपच अवघड होत चालल्या होत्या. मित्रांनो, आम्ही हॉटेलमधनं चेकआउट केलंय आणि आता आमच्या नेक्स्ट स्पॉटवर चाललोय आम्ही. तर बघा, आम्ही एवढ्या दिवसांपासून ऊन बघितलं नव्हतं, फर्स्ट टाइम ऊन पडतंय इकडं. असं वाटतं आता उन्हातच राहावा. गाईज इथं रोड बघा एकदम छोटा आहे, वळवायला पण जागा नाहीये. कशी तरी वळवलंय आता हे घरातलं इथं. बरं झालं आपल्याकडे एक प्रो ड्रायव्हर आहे, नाही तर काही अवघडच राहिला असतो. उलटी होईन आता तिकडच जाईल. अरे मग तिकडे टेकून जाईल. सीधी तर का मग पुढे घे, पुढे घे. पुढे नाही जागा. नाही का? अरे सीधी का थोडी अशी मागे जाऊ दे, मग वापस इकडे आण थोडी. हा जाऊ दे माग. One eternity later. बस झालं, बेबी निघली तू. संजयचं तोंडले वाकडं झालं तिथं. याचं काहीतरी करावं लागेल. गाडी काढता काढताच भूक लागून गेली. स्पॉट बी म्हणलं जाऊ द्या तिकडं. इथं खायसाठी थांबलो, पण इथं काय जे आवडतं आम्हाला ते नाही. काय काय शॉर्मा बिरमान काय 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 माहिती. आता इडली डोसा पण नाहीये. फोटो मध्ये तर दिला इडली डोसा. गाडी भारी कपडे घातले होते, पण मला गाडीच्या ह्याच्यामुळे खराब झालं. कोणाकडनं काय होत नाही, मला शेवटी करावं लागेल. माझ्याकडनं पण काय झालं शेवटी मग मी उतरलो. काही यांनी चालवली. संजय पाय ना कुलदीप, स्वतःची गाडी येतं नाही का, असा दरवाजा लागत पण नाही नीट, एवढा हळू ओढतोय. आणि ती स्विफ्ट होती, माझी आणली होती त्या दिवशी, कसा वाजवत होता कधी आठवतं का? मी म्हणलो बी होतो, अरे भाई खराब गाडी आहे, पण मग एवढं बी नाही. भाई 11:30 वाजले ना, स्पॉट भेटलाय ना खायला भेटलंय. इथं बी खायला नुसतं फिरून राहिले इकडून तिकडे. ए बिर्याणी नाही रे, व्हेज खा सगळे. हिंदी एवढं मोठं हॉटेल आहे, मेन्यू कार्ड नाही इथं. काय काय विचार त्यांना, क्या क्या आहे? नाही आप हिंदी. मित्रांनो, हॉटेल तर खूप मोठं वाटत होतं दिसायला, आतमध्ये काही नाहीये. तिथे ऑप्शन्स पेक्षा टेबल जास्त हिंदी तर जमतच नाही कोणाला, इंग्लिश पण जमत नाही. यही बाद में आ जाएगा. सगळ्यात मोठा डाऊट आहे की इकडे साऊथ इंडियन करते लोक, तर इथं नाही का असं फेमस साऊथ इंडियन डिशेस जसं की डोसा, इडली वगैरे. जेव्हापासून आलो एकदा पण खाल्लं नाही. कोणत्या रेस्टॉरंटमध्ये गेलो का त्यांना म्हणलं की इडली डोसा नाहीच म्हणते डायरेक्ट. म्हणजे नेमकं साऊथच्या कोणत्या पार्टमध्ये येते तेच समजत नाही. इथं एवढं मोठं रेस्टॉरंट आहे, तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता एकदम की फक्त 2-3 डिशेस अवेलेबल आहे. इथे पनीर बी नाही व्हेज, चिकनमध्ये पण 3 डिश अवेलेबल आहे. ज्ञानेश्वर, व्हॉट्स युअर व्ह्यू ऑन दिस? क्या बोलू तर मित्रांनो, आता मी थोडी रिसर्च केली, तर रिसर्चमध्ये मला समजलं की इकडे कंटिन्यू पाऊस असतो, त्यामुळे इथं आलं का गरम पाणी जातं. म्हणजे कसं उपाशी पोटी गरम पाणी पिलं, जेवढे जे नॉर्मल जम्स असतात, जसे की व्हायरल इन्फेक्शन्स असतात, ते सगळे जण कमी होऊन जातात बऱ्यापैकी. त्याच्यामुळे ते गरम पाणी देतात प्यायला. बाई नाही का आपल्याला हे गेले का हात पाय प्लीज एकच दगड असं ते बोलत होते. भीक मागत आणि तिला तर आपली भाषा पण कळत नव्हती. तिच्याकडे असं भीक मागत होते, एक दगड प्लीज. अरे हे कधी भारी वाटलं असतं माहिती का, जे आपण ती कंडिशन जर दाखवली असती ना, तर ब्लॉगर कसं करते गौरवताना वगैरे, ते पोरग बिरगा पडलं कॅमेरा काढून घेतो नाही डायरेक्ट. आपल्याला गाडीच्या वेळेस कॅमेरा नाही काढा वाटत. मी म्हटलं तिथं सीन काय चालू आहे, तेच ना, तसंच ना. अरे एक कॅमेरा पाहिजे तर सगळं नोट केलं पाहिजे असं म्हणजे काय. ते इन्स्टा 360 आहे. असं आहे का? एवढा असतो. मला वाटलं तो गोप्रोच आहे. जाऊ दे बोलले रेक्टँगल कॅमेरा. काका मला बोलले कॅमेरा घेऊ, म्हणलं तुम्हाला ठेवायचा आता चांगले पोले म्हणलं. अरे नाही बोलले व्हिडिओ रेकॉर्डर घेऊन जा नाही का, म्हणलं ते बी नका म्हणलं, जाऊन कोण सांभाळत बसन ते नाही का. मिक्सर पेक्षा चांगलं असतं. अरे हे अरे तुम्हाला माहिती का, मी नवीन कपडे घेतो, आपण घेतो, आम्ही एक्सचेंज करून घालतो, लईच घाण झाले, मग तो हा घालतो. त्याचा नाही भाई. त्याच्यापेक्षा घाण झाले मग ते आम्ही गाडी पुसून घेतो किंवा काय करून घेतो, मग पाया घालतो होतो. त्याच्यानंतर मनोज घालत नाही, कारण की मनोजकडे 2 ड्रेस आहे, ते फक्त इकडे तिकडे स्कूलमध्ये येतो. तुम्हाला सगळे त्याचे जेवढे शर्ट दिसतील तुम्हाला सगळे चेक्स, ओनली चेक्स. त्याने काय शाळेमध्ये हा कपडा घातला का दुसरा धुवायला टाकतो, दुसरा घातला का हा धुवायला टाकतो, तसं आहे. कुठं 2, 3, Guys, 4, 5 गाईज जसे त्याच्या शर्टची चॉईस आहे तशी त्याची लाईफची चॉईस आहे. guys. एकदम थंड माणूस, एकदम काही दुसरं काही काहीच नाही. 5-6 अरे लाईव्ह बद्दल नका बोलू रे. हसते चेहऱ्यांदा काही मतलब ਹੀ ਨਹੀਂ ਆ. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ, ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ करना ਹੁੰਦਾ. येस मारा था. बिल किती झालं? 800, 850. संध्याचं 800, संध्या 870 गाईज. 900 बिल 76. सगळ्यात जवळ मल्टी मिलियन कंपनी तरी लय लांब आहे. 650.
पण बाकीचं पण बघ ना 2 बिल असते एकच एवढं गॅप होतं. स्वस्त्यामध्ये निपटून गेलं तर महाग नव्हतं. जागा बघून असं वाटत होतं की प्राईस पण जास्त असतं. यस आम्ही आमचं कसंही जाऊ ट्रेन बाहेर गेल्यावर घेत राहू. तू घरी कसं जाशील ते बघ. गाईस 3-4 दिवसापासून ऊन काय बघायला भेटत नव्हतं. पण आज नुसतं कडक ऊन आहे. आज नुसतं सरांना सांगत होतो की आज ऊन पडेल पडत तिकडं कोणी ऐकलं नाही. अजिबात पाऊस नाही सकाळपासून. फर्स्ट टाइम पूर्ण ट्रिप मध्ये पाऊस नाही पडला असं पहिल्यांदा झालंय आपल्यासोबत. गाईज जस्ट फिलिंग. यार जाऊ दे बंद करू थांब. इतना चुभने लगा हूँ सबको, छुरा तो नहीं हूँ. लोकेशन पाहिली इथली. इथं जायचं होतं प्युअर साऊथ आणि घुसले त्या दुसऱ्या हॉटेलमध्ये. इथं जाऊन डोसा बिसा त्या गोष्टी होत्या. तिकडं काही पोस्टर बी नव्हतं माहिती त्यांचं. हां, ते असंच छोटं हॉटेल होतं. तिथं जायला मी तेच म्हणलं, 600 मध्ये. हां ठीक आहे 600 मध्ये ते पण चहा सोबत. चहा सोबत कॉफी बी. ओ बादशाह काय रे फरक बी दिसत काय फरक दिसत टाक ना थोडी 50 कर 50 कर 50 फरक पाडायला तुला. काय सायकल एक कधी तुझी घरची. आम्ही काय भाडकं नाही काय फिरवलं नाही इकडे. काय अब्दुल एक का तो पण चला. करा तर आपल्याला बघतोय चालू आहे गेला लवकर व्हिडिओ काढ. झूम करून घ्या झूम नाही, parking प्रवीण पुढे ये गाडी. प्रवीण कुठं मॅक्स मध्ये घ्यायची का? इंडिकेटर बंद कर प्रवीण. गाडी अरे नाही जायचंय अरे नाही रे काय जायचंय अरे काय मॅक्स करायचं? गाडी पार्किंग जागा नाही. हा हाय ते मॉल आहे तिथं जागा. प्रवीण घे. मॉल नाही नुसतं मॅक्स आहे. लेट्स गो फॉर शॉपिंग. आम्ही तर घेतले होते पुण्यावरून येतानाच. कुलदीप आणि मनोज राहिलेत. त्यांच्या दोघांसाठी करायची शॉपिंग. लार्ज बघ ट्राय करून बघ. तू काय घ्यायचं नाही बरं का आज. तुझे लय नाटके झाले पहिल्यांदाच. तुला आज काय भेटणार. वगैरे तुम्ही घेतले नाही काय मी आता एक उलट कमी घेतलेलं मी बेल्ट क्रॉक्स काय घेतलेलं तुम्ही पण असं करायचं मला. आधी पण घेतले होते ना तू. अजून घेतो. अरे 2-3 घेऊन तीनच येड आहे काय तीनच. पैसे नाहीत आपल्याकडं. बॅग मधले कपडे माहितीये का अरे लय कपडे बाबा. ते काय करतं एकदा घातलं का दुसरा बघत बी नाही कधी. किती 900 नाही परवडत रे. परवडल असं घ्या. तू चल ना तिथं बाहेर थांब परत येतोय ना मी बी येतोय ना. तू काय घेऊ नको. घ्यायची म्हणलं ना घ्यायची म्हणलं तर घ्यायची डबल येत नाही इकडे आलं म्हणजे काय आधीच पैसे नाही आपल्याकडे. पैसे तुम्ही काय सोबत आम्ही पेमेंट नाही करणार. पेमेंट होणार नाही आहे. पैठण गेट सोडून कधी शॉपिंग केलेलं नाही ह्या पोरांनी कुठं. आज मॅक्सला फर्स्ट टाइम. अरे ब्रो पैठण गेट बी आता स्वस्त नाही राहिला. जीन्स बी डायरेक्ट 1200-1300 अशी भेटते माहिती आहे का. हा शर्ट पण काय स्वस्त नाही. काय अजून फिरायचंय आपल्याला. लवकर लवकर आवड. व्हिडिओ मला हे आवडलं होतं पण एवढे पैसे राहिले नाही. 400 मध्ये ओके ना. 400 ओके रे. 6 बार दिसेल पैसे कमी पडले तर ती चैन आहे ना साखळी. काय लावडं कानात बाळी बी. मी देतोय ना त्याचे. काय बोलतो हा मग रे. 10,000 बाबांचे 10,000. उचल आता तू. आता आम्ही नाही बोलणार. अण्णा म्हणत असतील 10,000 देऊन चुकी केली. 8 दिवस म्हणून 16 दिवस जाऊन आला ट्रिपला. 20,000 द्या. त्यांच्या कार्ड 5,891. मनाचे जास्त झाले. काहीच नाही झालं माझं बाकीचे घरून टाकावं लागतं. ए वरचे पैसे टाकायचे बरं तुम्ही. किती म्हणजे तुमच्या आता तुमच्या ना फक्त आता 2,000 बाकी सगळे टाकून द्या तुम्ही. अरे प्रवीण 100 रुपये रेनकोट. काय रे कुलदीप आजपासून किती चांगले कपडे घातले. वरतून 100 रुपयाचाच रेनकोट आहे. सो गाईज शॉपिंग इज डन. हे आता पूर्ण अर्धा दिवस संपत आलाय. आपण एका पण स्पॉटला नाही गेलोय आज. गाईज आज आपण फिरून नंतर कोचीला जायचं आपल्याला. एवढ्या शॉपिंग मध्ये माझं एक पण काही नाहीये गाईज. माझं पण नाही घ्यायचं. माझा भावाला घेतला. ब्रदर लवर आहे मी. माझ्या भावांना कपडे म्हणजे मी वापरले का मी त्यांना देऊन देतो ना म्हणून त्याच्यासाठी मी हे करतोय. ऐसे तो नहीं होता है. पाणीच बॉटल घे यार. हे घे ना लवकर. जाय आता चुजी मध्ये बी आलाय. इथं कॅश पाहिजे होती मजाकचा पण आम्ही गाडीमधून कॅश आणायची विसरलो. आम्ही ते चुजीचा गेम खेळलो. जो येईल तो जाईल. मोबाईल मध्ये रोज हाच येतो. खूपच आणलं की एवढा आणलं की पोरगा मी आजपर्यंत नाही पाहिला. MBA चायवाला सुद्धा फिका आहे. ओव्हर रेटेड. हा खरा आणलं की तर आहे. काढून दे रे. याला विचारायचं कोणती टीम जिंकणार आहे तिच्या अगेन्स्ट मध्ये लावून द्यायचे. काय रे तिकडे नॉट आलो इकडे. अरे नॉट अलाउड आहे. रेस्ट्रिक्टेड झोन ना. हा ना. हा ते विसरला का. मरावंती बीचचं विसरला का तू थोडं. काय झालं होतं रे.
नाशिक वेगळा जिल्हा आहे, धुळे वेगळा जिल्हा आहे. नाशिक तुमचं कुठं झालं? चढलं का कोणी घेतलं बराक ओबामा खानदेशचा आहे. अबे साले मृणाल ठाकूर पण असून कोण आहे? प्रतिभाताई पाटील. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो. प्रेसिडेंट. अरे प्रधानमंत्री होते, प्रेसिडेंट नव्हती. ओ टाळे वाजव एकदा. पॉलिटिक्सचा ज्ञान का मराठवाडा आहे बरं का आपण. ते पॉलिटिक्स नाही, ते एक आता हिस्ट्री झाली. पॉलिटिक्स म्हणजे ते सध्याचं. अरे पण तुला एवढं नॉलेज पाहिजे ना भाई. ज्ञानेश्वर, अरे केरला आलो आपण. हे तर आपल्या पुण्यात बी दिसतं रे. पुण्यात दाखव कुठे असं आहे की पुण्यात बी आहे ना. साईडने काय मग किती का गार्डन दाखवल मी तुला पुण्यात असे. आलो का टी प्लांटेशन वगैरे ते बघायचं. सस्पेन्स ठेवलं. बायो पार्क कळतं का तुला? काही थोडं सस्पेन्स. गाडी चालू नाही झाली अजून. पैसे संपून गेला. सस्पेन्स सलार बोल. सल्लारचं नाव नको घेऊ भाई. ते सल्लार कुणाला नव्हतं आवडलं. शेवटच्या दिवशी लावले हम्पी शेवटला ते पण असं नाही म्हणत ते. बीचला गेलो का मग कशी कशी एवढं समजवतं ना आम्हाला रे. आम्हाला आपण विचारलं का कसं बोलतो? अरे आम्हाला सांगतो ना मी. सांगतो ना. नाही अरे बोलतच नाही. त्याला म्हणलं का नाही असं काही बोलणारच नाही. शांतच बसल. त्याला नाही का कसं एक्सप्लेन करतो एकदम. आम्हाला एवढं सगळं आम्हाला स्पेशल रिश्ता आहे त्यांचा. हा ना. हरले मोठे काय अच्छा ते अच्छा सारखा मोठं आहे. काय अशा कन्व्हर्सेशन मुळे मला ते नॉट फॉर किड्स सेट करावं लागलं माहितीये का. तुम्हाला काय कळतं याच्यातलं? ज्या किड्सला पण कळतंय म्हणजे ते पण हा ना. ते कुठे लय दुःख ठेवलेले. युट्यूब कम्युनिटी गाईडलाईन्स. दहावीला होता. हा काय कोणतं काय कोणती बोटिंग करायची का? करू ना सगळे जाऊन. व्ह्यू पण मस्त आहे. आज नाही वाटतं चालू नाही आहे बोटिंग. चालू असलं तर पैसे नाही आपल्याकडे. 80 रुपयाचं कॅश. सगळेच आणायचे ना. आम्हाला काय बोल राहिला पॉकेट मनी सगळे. हा अरे 500 रुपये पण ना सगळे आणायचे नाही. 200 घेऊन आला. उतरा रे परत. पाठवलं यार. 2 नोटा जवळ होते बरं का. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता. काय असे येडे कुठे. अरे वॉलेट घेऊन यायचं ना पूर्ण. त्याच्यातून फक्त 200ची नोट घेऊन आला. काय रे ते असं कसं चालतंय? आता ते म्हणत नुसतं फोर्ट, नुसतं बीच, नुसतं पार्क. मला वेगळं बघायचंय. केरळात काय हे आहे का? केरला फक्त ड्रोननीच भारी दिसतो. कुलदीप फुटपाथच चालायचं होतं त्याने पलीकडे चालून घेतला. दोन निर्णय बॅकग्राऊंड सीन नाही असं नाही का. गाडी ठोकतो आता. गाडी ठोक पण भाई मला काय मास वाटतोय की संजय हटकून करतोय. नाही रे हटकून नाही करत भाई ते. त्याला काय थांबायलाच पाहिजे. सगळ्यांनी दंडवत द्या त्याला एकदा. जहा पना तू सिगरेट हो. नेक्स्ट टाइम गाडी रेंट करू भाई. तर सरोवरम बायो पार्कला आलो होतो. इथे व्ह्यू वगैरे एकदम चांगला आहे. पण जसं जसं आम्ही मध्ये चाललो होतो तसं नाही का लाईन वाईज सगळे कपल बसलेले होते. तर पुढे गोष्टी खूपच अवघड होत चालल्या होत्या. अरे लड़के लोग घुस गए हैं, बंदे लोग को कॉल कर दे. तू बेबी पहले जा, तू बाहर निकल. समजून घ्या. म्हणून आम्ही ठरवलं की आता नको जायला पुढे. म्हणून ते एक छोटस पार्क गार्डन बसून गेलो. इथं बी घाण घातली म्हणा लोकांनी. हा एकदम भारी नेचर आहे. पण काय इथं पण त्यांना घाण करून टाकली सगळी. आमचं काय बघणं नाही झालं. खूप गर्दी म्हणून नाही गेलो आम्ही. गर्दी म्हणजे तू सांग ना बाई समजून. सांगितलं समजलं. ऑडियन्स खूप स्मार्ट आहे आपली. दोघं जण बसले म्हणा जिथं नाही जिथं नाही सगळे कपल बसलेले. सो वी कॅन्सल आवर प्लॅन. आता मूवी बघायचा प्लॅन आहे. आता कल की बघू आम्ही. थिएटर बघतोय तो. आता मूवी बघू ना. दिसायला तू नको. मूवी बघू ना आता. सांगितले का काय
सांगितलं ना. अवघड सीन आहे आम्हाला फिरता बी नाही आलं नीट. अशा लोकांमुळे आमची वाट लागली नाही. असे लफडे करत फिरता कुठं पण. त्याच्यामुळे आम्हालाही भेटत नाही काय फिरायला. हा ना. कैसे कटे दिन रात तुझसे बात ओ सजनी रे. अरे